सिरोंचा तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा महाराष्ट्र राज्य वतीच्या अनुषंगाने अंतर्गत आज दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर व्यापलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा शहरात आज भेटी दरम्यान आपल्या असे निदर्शनास आले की यंदा मात्र पालकचा विद्यार्थी-विद्यार्थिनीची कसोटी नजरेदेखत दिसत चार बाजूला अतिशय शांतीचे वातावरण दिसत आहे। कोणते पालक किंवा विद्यार्थी यांच्याकडे अशापेक्षा कापीचे एकही पुरावे नसल्याचं निदर्शनास आलंय। परीक्षा केंद्र क्रमांक 0632 जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विद्यालय महाविद्यालय सिरोंचा परीक्षा केंद्रात आज इंग्रजी पेपर पासून सुरुवात झाली आहे। या केंद्रात ठिकाणी 236 पैकी 233 उपस्थित सोबत 3 अनुपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे जो उपक्रम आहे या अनुषंगाने झिरो कॉफी हा उपक्रम शाळेचे नियोजन आढळले व एकूण विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रगतीचे लक्षण दिसून येत आहे। केंद्र क्रमांक 0633 या शाळेत हित शिस्त आढळून आल्याचे बघण्यास मिळाले। आज जिल्हा परिषद शाळेमध्ये परीक्षा अंतर्गत भेट घेतली असता संदर्भ माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद साहेबांच्या उपक्रमात भेट घेतो आणि त्यांच्याशी सविस्तर माहिती घेतो। सर, आज परीक्षा चालू आहे आणि या परीक्षामध्ये किती लोक विद्यार्थी झाले? आजच्या सेंटर क्रमांक 632 मध्ये 286 विद्यार्थी प्रवेश झाले आहेत। त्यात 3 गैरहजर आहेत आणि त्यात अजून एक दिव्यांग विद्यार्थी प्रवेश झालेला आहे। सर, आणि आजचा पेपर कोणता आहे? आजचा पेपर इंग्रजीचा पेपर आहे। आजचा इंग्रजीचा पेपर आहे आणि शासनाने जो उपक्रम राबवलेला आहे त्याविषयी आपण महाराष्ट्र हा उपक्रम अतिशय चांगला आहे। कापीमुक्त अभियान या अंतर्गत सर्व केंद्राला CCTV कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहे, आम्ही लावलेले आहे। कॅम्पसमध्ये काही आहे, काही वर्गखोल्यात लावलेले आहे। ज्या वर्गखोल्यात कॅमेरे नाही आहे तिथं महाराष्ट्र शासनाने एक लिंक तयार केलेली आहे। त्या लिंकवर बाकीचे सर्व जेवढे काही पर्यवेक्षक आहेत त्यांचे मोबाईल आम्ही अटॅच केलेले आहे, त्यांचे योग्य तऱ्हेने चित्रीकरण चालू आहे। आज आपण याचं भेट घेतलं असता आपल्या जे क्षेत्रीय आहे सुरक्षा क्षेत्रामध्ये कोणताही म्हणजे नागरिक किंवा पालक आढळून आलेले नाही, कारण यावेळेस सुरक्षा पोलीस कर्मचारी सोबत आणि कर्मचारी शालेय कर्मचारी सुद्धा या कापीमुक्त रॅलीवरमध्ये म्हणजे हेतुपुरस्सर नाही तर एक माहितीनुसार आपला विद्यार्थी हा चांगल्याने अभ्यासू असला पाहिजे आणि स्वतः गरजेनुसार पास झाला पाहिजे याविषयी आपण बरोबर आहे, कारण की विद्यार्थ्यांना कापीमुक्त अभियान केलं तर तो समोर जाईल आणि ही जी गाईडलाईन आहे ती चांगली गाईडलाईन आहे। आणि तुम्ही पाहू शकता की कॅम्पसमध्ये असं काही वर्दळ नाही आहे, पालकाची वर्दळ नाही, कोणाची वर्दळ नाही आणि त्याच्यामुळे सेंटर व्यवस्थित दिसून आलं। आपण प्रत्यक्ष लाईव्ह घेतलं शालेय नियोजन पद्धत सांगा। शालेय नियोजनामध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की सगळ्या गोष्टी तंतोतंत आणि जुळून आलेल्या आहेत आणि लोकही याविषयी जागृत होऊन सहकार्य करतो। मी तालुका प्रतिनिधी एस मराठी न्यूज एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विनोद नायडू सिरोंचा।